यानंतर येऊयात मुंबईमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून नाना पटोलेंच्या विरोधात आंदोलन केलं जात आहे। नाना पटोलेंनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतले, माफ करा, नागपुरात आंदोलन केलं जाते आणि याबद्दलचे पडसाद आपण बघतोय। नाना पटोले हे स्वतः एका पालखीचं दर्शन घेण्यासाठी गेलेले होते। संत गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन त्यांनी अकोल्यामध्ये घेतलं आणि तिथपर्यंत जात असताना चिखलाने त्यांचे पाय माखले। परत आल्यानंतर गाडीजवळ एका कार्यकर्त्यांकडून त्यांनी पाय धुवून घेतले आणि त्याची दृश्य सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसत आहेत। त्याच्यामुळे नाना पटोले मुर्दाबाद अशा घोषणा ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत। नाना पटोलेंनी एक नेता असल्याचं भान ठेवायला हवं होतं आणि अशा पद्धतीने कार्यकर्त्यांकडनं पाय धुवून घेणं चुकीचं असल्याचं मत जे आहे ते या भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी व्यक्त केलं आणि त्या विरोधात, या कृतीच्या विरोधात आता आंदोलन केलं जाते। त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते आणि नागपुरातली दृश्य आपण बघतोय। नागपुरात ही घोषणाबाजी होताना दिसते। राज्यभरात ठिकठिकाणी याबद्दलचा रोष जो आहे तो व्यक्त केला जातोय आणि आता हे देखील एक आंदोलन आपण बघतोय। त्यापैकी ज्या ठिकाणी भाजपच्या महिला कार्यकर्त्या या ठिकाणी जमलेल्या आहेत आणि नाना पटोले मुर्दाबादच्या घोषणा ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पाय एका कार्यकर्त्यांनी धुवून देण्याचं प्रकरण चांगलंच चर्चेत आलेलं आहे आणि ते प्रकरण त्यांना होऊ शकतं अशी देखील एक शक्यता आहे। त्याची पार्श्वभूमी अशी एक लक्षात घ्या, परवाच्या दिवशी अकोल्यात संत गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी नाना पटोले गेले होते आणि येताना त्यांचे पाय माखले, चिखलाने ते माखले आणि ते चिखलाचे पाय जे होते ते एका कार्यकर्त्याने धुवून दिले। आणि जाऊयात थेट यानंतर नाशिकमध्ये देखील आंदोलन केलं जाते। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ त्या ठिकाणी आहेत। लक्ष्मण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणजे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कृतीचा निषेध केला जातोय, नाशिकमध्ये काय सुरू आहे? नाशिकमध्ये नाना पटोले यांच्या विरोधामध्ये रविवार कारंजा परिसरामध्ये आंदोलन सुरू आहे। त्याची ही दृश्य आपण बघतोय। नाना पटोले यांच्या निषेधार्थ हे आंदोलन होतंय अशा प्रवृत्तीचा जाहीर निषेध आणि त्यावरती नाना पटोले यांचा फोटो आहे आणि त्याच्यावरती क्रॉस करण्यात आलेला आहे आणि हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे। नाना पटोले यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी जी आहे ती कार्यकर्त्यांकडून केली जाते। नाना पटोलेंच्या विरोधात आपण आंदोलन करताय, काय भावना आहे तुमची? अत्यंत काल जे झालं, जो व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्याच्यामध्ये आपण बघितलं की ओबीसी मोर्चाचा जो माणूस होता त्यांनी अक्षरशः त्याच्या चिखलाने भरलेले पाय जे होते, चिखलाने माखलेले त्यांचे पाय त्यांनी पाण्याने धुतले। ही अतिशय चुकीची वागणूक त्यांनी त्या कार्यकर्त्याला दिलेली आहे। ठीक आहे, ते तुमचे कार्यकर्ते आहे, परंतु कार्यकर्त्यांची अशा हीन भावनेने वागणं हे अत्यंत चुकीचं आहे। याचा आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून निषेध करतो आहे। आज महिला पदाधिकारी विशेषतः हे आंदोलन करत आहे। आपल्यासोबत आमदार सीमा हिरे आहेत। ताई, तुम्ही देखील आंदोलनामध्ये सहभागी झाला, काय भावना नाना पटोलेंच्या विरोधात घोषणाबाजी? नाना पटोले गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घ्यायला जात असताना त्यांनी चिखलातनं मार्गक्रमण केलं आणि जेव्हा पाय चिखलाने भरले त्यांनी ते पाय कार्यकर्त्याकडून धुवून घेतले। ही अतिशय लाजिरवाणी आणि मला वाटतं अतिशय किळसवाणी गोष्ट आहे, कारण कार्यकर्त्यांना इतकं खालच्या पातळीचं वर्तवणूक देणं हे कोणालाही पटणारं नाहीये। कायम विचित्र वाक्यरचना करणं, कायम विचित्र त्यांनी बाईट देणं, अशासाठी नाना पटोले तुम्ही अतिशय आक्रमकपणे, काय भावना आहे? कांग्रेस सरकार में और कार्यकर्ताओं के अपमान में या काँग्रेस वाल्यांनी जो अपमान केलेला आहे कार्यकर्त्यांचा, त्यांना आपले पाय धुवायला लावतोय। एक ठिकाणी भारत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे लोकांना त्यांचे पाय धुतात। एक प्रधान सेवक देशाचे हे कार्यकर्त्यांचे पाय धुतात आणि हा काँग्रेसी नाना हा कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतो। ही कुठली आली सत्ता? हा कसला सत्तेचा माज आलाय यांना? या काँग्रेस वाल्यांना हा जो सत्तेचा माज आलाय ना, हा माज कुठेतरी उतरायला पाहिजे। यांनी देशाच्या प्रधान सेवकांकडनं काहीतरी शिकायला पाहिजे। म्हणूनच म्हणते भारत माता की। अशा पद्धतीने नाशिकमधल्या या सगळे पदाधिकारी जे आहेत ते आक्रमक झालेले आहे। विशेषतः या महिला पदाधिकारी जे आहेत त्या अशा पद्धतीनं आक्रमकपणे आपल्या भावना व्यक्त करताय। नाना पटोले यांच्या फोटोवरती जोडे मारले जात आहेत, त्याचबरोबर आक्रमकपणे आपल्या भावना ज्या आहेत त्या या सगळ्या महिला पदाधिकारी ज्या आहेत त्या
व्यक्त करताय। आपण बघतोय जोडे मारले जात आहे नाना पटोले यांच्या फोटोला आणि त्याच्यातून असा पद्धतीचा रोष जो आहे तो या ठिकाणी व्यक्त केला जातोय। नाशिकच्या रविवार कारंजा परिसरामध्ये भाजपकडनं हे आंदोलन केलं जातंय आणि या आंदोलनाची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। अशा पद्धतीने नाना पटोलेंच्या विरोधात आक्रमक पद्धतीने ह्या सगळ्या महिला पदाधिकारी भाजप कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। लक्ष्मण, आपल्याबरोबर आपले सहकारी उदय तिमांडे देखील आहेत थेट नागपूरवरनं, कारण नागपूरमध्ये देखील आंदोलन केलं जात आहे। उदय, तर नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुतल्यानंतर आता नागपूरमध्ये देखील नाना पटोलेंच्या विरोधात जोरदार आंदोलनाला भाजपनं सुरुवात केलेली आहे। विशेषतः म्हणजे नाना पटोले यांचं रहाटे कॉलनी इथलं निवासस्थान असलेल्या त्यांच्या घराबाहेर जे आहे ते हे आंदोलन भाजपकडून केलं जातं। आपण पाहतोय की मोठ्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते इथं एकत्रित झालेले आहे। नाना पटोले यांचा बॅनर हातात घेतलेला आहे आणि त्या बॅनरवर जी आहे ती लाल कलरची फुली मारण्यात आलेली आहे आणि नाना पटोले यांच्या विरोधात इथं कार्यकर्त्यांकडून जी आहे ती जोरदार घोषणाबाजी जी आहे ती केली जाते। युवा मोर्चाचे कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत। बादल, काय हे तुमचं आंदोलन आहे, कशासाठी आंदोलन केलं जातं? आज भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगरच्या वतीनं आम्ही नाना पटोले जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या घरासमोर या ठिकाणी तीव्र निदर्शन करतोय। अकोल्यात जी घटना घडली, अकोल्यात एका कार्यक्रमात जात असताना नाना पटोलेजी यांचा पाय चिखलात पडला आणि त्या चिखलात पाय पडलेला तो किचडने पूर्ण पाय भरलेला एका सर्वसामान्य व्यक्तीकडून तो पाय आपला धुवून घेतला। त्यांच्याकडे स्वतःची पाण्याची बाटली होती, ते आपला स्वतःचा पाय स्वच्छ करू शकत होते, पण त्यांनी तसं कदापि केलं नाही। त्यांनी त्या व्यक्तीकडून आपला पाय त्या ठिकाणी स्वच्छ करून घेतलं। म्हणजे तुम्ही सर्वसामान्य जनतेला आपल्या पायाची धूळ समजत आहे हे यावरून सिद्ध होते, म्हणून या ठिकाणी आम्ही निषेध करतोय। नक्कीच आपण पाहतोय महिला मंडळ देखील म्हणजे महिला आघाडी देखील यात सहभागी झालेली आहे। नाना पटोलेंनी जे केलं त्याचा तुम्ही निषेध करताय, काय तुमची मागणी आता? आमची मागणी आहे, त्यांनी जे निंदनीय कृत्य केलं महाराष्ट्राच्या जनतेमध्ये, त्यांनी अजूनही गुलामगिरी आहे असं त्यांचा समज आहे। डोक्यात त्यांच्या हवा गेलेली आहे। 13 खासदार काही निवडून आले, त्यांना वाटतं की आता आपण राजा झालोय आणि जनता गुलाम झाली आहे। ही जी त्यांची हवा आहे भारतीय जनता पार्टी नक्कीच उतरवणार आहे आणि त्यांनी राजीनामा द्यावा अशी आमची मागणी आहे। विशाल, आपण पाहतोय की नाना पटोले चा जोपर्यंत राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत हे आंदोलन करण्याची भूमिका जी आहे ती भाजपने घेतलेली आहे। खरं तर आगामी निवडणुका ज्या आहेत त्या भाजपसाठी महत्त्वाच्या असणार आहे आणि त्या अनुषंगानं हा मुद्दा जो आहे तो भाजपकडून लावून धरला जातो आणि त्याचंच एक प्रतीक म्हणून नागपूरमध्ये जे आहेत ते नाना पटोले यांच्या घराबाहेर जे आहे ते भाजपकडून एवढं मोठ्या प्रमाणात तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जातं, ज्यामध्ये भाजप युवा मोर्चा असेल, महिला आघाडी असेल आणि भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणात सहभागी झालेले आहेत। उदय, तू आपल्याबरोबर असंच थांब। आपले प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे देखील आपल्याबरोबर थेट नाशिकवरून आहेत, त्यांच्याकडे पुन्हा एकदा आपण जाऊयात आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात। लक्ष्मण, बघतोय की नाशिकमधली भाजपची नेते मंडळी आता घोषणाबाजी करतायत, नाना पटोलेंचा निषेध केला जातोय। पुन्हा एकदा आपण त्यांच्याशी संवाद साधू शकतो का, काय त्यांच्या नेमक्या भावना आहेत? जे कृत्य केलेले ते अगदी घृणास्पद असं कृत्य आहे आणि आम्ही त्याचा महिला मोर्चाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो। एका कार्यकर्त्याकडनं, ओबीसीच्या कार्यकर्त्याकडनं पाय धुवून घेणं हे कितपत योग्य आहे? ही तुमची विकृत प्रवृत्ती आहे, याचं हे प्रदर्शन आहे। ही जी विकृत प्रवृत्ती आहे ही कुठेतरी थांबली पाहिजे। तुम्ही देखील आंदोलन करताय, काय भावना? अतिशय चुकीचं असं हे काँग्रेस नाना पटोलेंनी केलेलं आहे आणि ह्यांचा आम्ही सगळे भाजपचे कार्यकर्ते मिळून जाहीर निषेध करतो। कारण जे त्यांनी हे कृत्य केलेलं आहे, गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलं जातं आणि स्वतः कार्यकर्त्यांकडून ज्यांच्या जीवावर असते एवढे मोठे झाले कार्यकर्ते, जे स्वतःच्या रक्ताचं पाणी करून त्यांना मोठं करतात, अशा लोकांकडनं पाय देऊन घेतात, त्यांचा निषेध आम्ही ते तुम्ही आंदोलन करताय, काय भावना?